लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. मनमाड रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा टॅक्सी चालकांना उभे राहण्यास मज्जाव. रोजीरोटीच्या प्रश्नावर चालक एकवटले, प्रशासनाकडे दाद. बातमी मनमाड येथून. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेत रिक्षा व टॅक्सी चालकांना उभे राहण्यास मज्जाव केल्याने चालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. रेल्वे प्रशासनाकडून केवळ ड्रॉप इन ड्रॉप आउट पद्धतीने सेवा द्यावी अशी अट घालण्यात आल्याने सोमवारी सकाळी रिक्षा व टॅक्सी चालक एकवटले आणि आपल्या रोजीरोटीच्या प्रश्नावर प्रशासनाकडे दाद मागितली. यावेळी मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, गणेश धात्रक, सादिक पठाण, संदीप नरवडे, रवी निकम यांच्यासह मनमाड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे, आरपीएफ निरीक्षक एस के देशपाल, रेल्वे पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, रेल्वे मुख्य वाणिज्य खंड निरीक्षक विवेक भालेराव आदी मान्यवरांनी रिक्षा व टॅक्सी चालकांशी सविस्तर चर्चा केली. मनमाड परिसरात रिक्षा व टॅक्सी व्यवसायावर किमान 100 कुटुंबांची उपजीविका अवलंबून असून गेल्या 15 दिवसांपासून रेल्वे प्रशासनाकडून चालकांवर अटकाव करण्यात येत असल्याचे चालकांनी सांगितले. यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रश्नावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरातील राजकीय नेते, पोलीस अधिकारी व रेल्वे प्रशासनाचे अधिकारी एकत्र येऊन चालकांशी चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर मनमाड रेल्वे स्थानक परिसरात अनावश्यक गर्दी न करता येत्या 4 ते 5 दिवसात चालकांचे शिष्टमंडळ भुसावळ येथील विभागीय व्यवस्थापनाशी चर्चा करणार तसेच त्यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल असे ठरवण्यात आले. दरम्यान मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील, प्रवीण नाईक, गणेश धात्रक हे खासदार भास्कर भगरे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मदतीने हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही सांगण्यात आले. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज, नांदगाव. प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.